ब्लॉग बनवतोय. टर्मिनल चाळी कुठे चाललाय तुम्ही? हॅलो, मी माडला चालले. माडला चाललेस? गाईस सकाळ सकाळी उठून मी निघालेलो आहे माडचा गणपती वरदविनायकला. तर आम्ही 2 कार घेऊन चाललेलो आहे. हे माझे सगळे भाऊ बहीण आहेत. हे दाजी आहेत माझे. ही मिनल ही खूप एक्साइटेड असते. काय झालं? चहावाला कोण नाही तो बघतो होतो. आमचे पट्टीचे ड्रायव्हर सध्या खात आहेत चहा आधी. सर तुम्हाला काय म्हणायचं सर? भूक लागली काका. मी लवकरच निघालो होतो. यांनी उशीर केला. हे तुला माहिती ना? हा मी रेडी होतो. तू आली सीएनजी नाही फसला. हो माझं लॉग इन होतं. मला नाही माहिती. लॉग इन होतं माझं. मला नाही माहिती. लॉग इन होतं माझं. ॲज ऑलवेज. ठरल्याप्रमाणे आपण खूप उशिरा चाललेलो आहे. आपण निघणार होतो 6 वाजता तर आपण निघाले 7 वाजता. अजून अर्धा तास लेट झाला. 7:30 वाजता सीएनजी मुळे लेट. 7:30 वाजता लेट झाला. काय करणार? हे असे ड्रायव्हर आहेत आमचे. मीच काम पोहोचलेला आहो महाड गणपतीला. यांचा टाइमपास चालू आहे वाटतं खूप. आता आपण पोहोचलेलो आहोत महाड. नाही हे कसलं भारी दिसते बघ. एक नंबर चाळके मस्त येते. लगेच फोटोशूट चालू झालेले. खरंच फोटो ह्याच्यात पण काढा ना. तर त्याच्यात लय भारी दिसते. पूर्ण तिकडे बघ. बघ ना असलं मस्त पडले. पत्रे नवीन टाकले वाटतं. लास्ट टाइम आला तेव्हा नव्हते. अयो हाय की गर्दी बाबा. लाईन बघ. मागच्या वेळेस लाईन पण नव्हती रे. आपण डायरेक्ट त्यांच्या इथे जायचं. खूप लेट केला. चला मध्ये मध्ये गर्दी लांब. हा आपण डायरेक्ट तिकडनं चालू झालो रे लास्ट टाइम. जरा लाईन जरा मोठी. आपण जरा लेट आलो.
हो का? लाईन म्हणजे या लाईनला किती वेळ लागला? लेट आलो किती वेळ लागला या लाईनला किती वेळ लागला? 1-1.5 तास लागेल आता आज जायचं. एवढं कुठं 10 मिनिटात दर्शन आहे. बघ तू आता तुला आणि कळेल. जर लवकर पटापटा हे केलं हाकललं तर होऊन जाईल 10 मिनिटात. आपण नाही हाकलं तर नवऱ्याचे तेवढे शूज घेतले, आमचे नाही घेतले आहे की नाही ठेवायला, आहे की नाही? हा? तुझं चप्पल हाताने ठेवलं, आता त्याच हाताने पाया पडलं. हा? हे ठेवायला गेले, बॉटल ठेवायला गेले. अरे त्र्यंबकेश्वर मध्ये बघायला पाहिजे. आम्ही 6.5 तास होतो बाहेर. नंतर पुढे आपण लास्ट टाइम चालत गेलो ना. इति श्री गणपती अथर्व शीर्ष संपूर्ण. गाईज आमचं चांगल्या पद्धतीने दर्शन झालेलं आहे. असं बोरसाटलं बघा सकाळ सकाळी उठून मी. अर्धा तास लागणार होते, 1 तास लागलाय. त्या गर्दीत एवढी हालत आमची बेकार झाली होती, ढकलाढकली झाली. तरी पण आम्ही खूप अथक प्रयत्नांनी आमचं दर्शन कंप्लीट केलंय. आणि आता आम्ही आमच्या एन्जॉयमेंटसाठी एक गोष्ट घेतली ती तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कसं आहे, कसं आहे चिंच. तर आता आपण चाललेलो रिअल मध्येच लागलेली ना नागाव बीचला. अनप्लॅन नागाव बीच. आलतो महाड गणपतीला आणि चाललोय नागाव बीचला. ते पण स्टे करायला. एन्जॉय करणार तर तुम्ही पण सोबत राहा आमच्या. कपडे घेऊन आलोय ना आपण एक्स्ट्रा. घ्यायचे नवीन घ्यायचे. ऑन द स्पॉट ट्रिप झाली. फ्लेअर ती दिसली का, ती आग लागली ती ते बघ दिसली. ते आग दिसतेत का दूर पांढरा. आणि ही चिमणी आहे आणि तो बॉयलर आहे. 1 2 3 4 6 पॅक आहेत. ते काय टाकले का रे मग? जाळ्या सोडल्या. जाळ माशांसाठी. माशांच्या नाही ते इकडे पकडे चिखले खाली. बॅक वॉटर. ही सगळी जमीन त्यांचीच आहे बरं. जे प्रोजेक्टचं काहीतरी मोठं चालू आहे. हा चाललाय विचार करत माझी गाडी निघल का करते. मुंबईवाला आहे तो. कोकणात आलो आपण. सुरुची हॉटेल. कुठलं हॉटेल आहे? सुरुची हॉटेल. शुद्ध शाकाहारी आज गणपतीचा बर्थडे. असल्यामुळे गणपती बाप्पांचा बर्थडे आज, त्यामुळे डिग्री करायची. खा ना. तुम्ही तुमच्या याला मोकळे. तुला हॉटेलला जेवण सुरुची. आम्ही हॉटेल सुरुची मध्ये आलोय जेवायला. चांगलं होतं, एक्सपिरियन्स चांगला होता. आम्ही ट्राय केला डायरेक्टली. आले गाड्यांच्या. थांब जरा, यांना जाऊ दे, थांबा थोडा वेळ सांगतो. तरी योगेश कसं वाटलं तुला सुरुची हॉटेलला जेवण? आम्ही अलिबागमध्ये नागाव बीचच्या जवळ एक सुरुची हॉटेल आहे व्हेज. तिथे आम्ही जेवलो आहे. आम्ही 4 जण आता. व्हेज चांगलं भेटतंय, तुम्ही येऊ शकता. फक्त
थोडा क्राऊडेड आहे, तुम्हाला 5-10 मिनटं तरी वेटिंग करावी लागेल, पण तुम्ही एकदाच नक्की ट्राय करू शकता. तर विजिट करा सुरुची हॉटेल. आज घालून बघू का? बीचला हा घालून वाटत नाही मला. आम्ही चाललेलो आहे आता बीचला. धमाल करणार आहे, मस्ती करणार आहे. मला आता असं खूप वाईट वाटतंय माहिती का, माझा गॉगल सकाळी पडलाय आणि माझ्याकडे गॉगल नाही. आता मला गॉगल घ्यावा लागेल. अरे सकाळी 2 व्हीलरवरनं गाडी घ्यायला चालेल ना, तेव्हा पडला बहुतेक. जेव्हा जॅकेटमध्ये ठेवला होता. पूर्णच आहे की फोटोशूट चाललेले पोरींना न सांगता. त्यांना आम्ही गंडून आलेलो आहोत, कारण त्याशिवाय आमचे फोटो निघणार नाही, तर त्यांचे फोटो काढत बसावे लागतील आम्हाला. हा व्हिडिओ परत दाखवून समजलं की ना विषय करणार. त्यांना आता कळणार, त्यांना आता आपण लेट गेलो ना, त्यांना बरोबर समजून जाईल. अजून आयडिया लागेल, पण ठीक आहे, काहीतरी आतापर्यंत कळलेलं असेल त्यांना. बघू. हॅलो गाईज, हे खूप मला बोर करत आहे. ही पोरगी खूप बोर करत आहे मला. पाण्यामध्ये जायचं आपल्याला. डुबाक शेकतच करायचं आपल्याला. डुबाक शेकतच. चलो पाण्यामध्ये चल. अरे नको हे काय काय हे कुठे कधी काढलेत फोटो? हे कधी काढले ते? कधी काढले ते? मी गाडी काढत होतो. तेच ना, गाडी काढायच्या निमित्ताने आम्हाला हाकलवलं. मी गाडी काढायला गेलो, त्याने मोबाईल घेतला. मला बाकी गाडी काढायच्या निमित्ताने हाकलवलंय आम्हाला. बस तू गप्पा बस. मी काय म्हणलेलो सापडणार म्हणून आपण. गौऱ्याचे, तेजूचे आणि योगाचे सगळ्यात जास्त योगा जास्त नखरेबाज आहे. नुसतं एक फोटो काढत असतो. जाऊ दे, आता वातावरण जरा टाईट आहे. नंतर आपण जरा कॉफी पे. कॉफी पिन कॉफी पिन माझे मोजून मोबाईल मध्ये 10-12 फोटो असतात. हे बीचवर तुझे खूप फोटो काढले. तुझे बीचवर खूप फोटो काढलेले आहेत. नाही काढलेले. कुठे सांग. सेल्फी चांगला आले. दोन पनीर दिसतं आणि राईस आणि हे दोन नाही, एक एकच आहे. आज गणेश जयंती असल्यामुळे आम्ही व्हेजच खातोय. तर आम्ही टोटल 10 जण डिसाईड केलं होतं, पण आम्ही 9 जण पोहोचलोय. आता कसे हावऱ्यावाने सगळेजण खायला सगळ्यांची कोणाचं लक्ष नाही सध्या. सगळ्यांना भूक लागली आहे. ही गारटलेली आहे. मॉर्निंग गाईज, सकाळी उठून सगळे मला सोडून गेलेले आहेत बीचवर. तर मी आता चाललेलो आहे. तर तुम्ही बघू शकता सकाळी पण गर्दी झालेली आहे बीचवर. आज संडे असल्यामुळे. किती मस्त केलेत ना फोटो काढा. घडवलेत किती छान. घडवलेत त्याला किती छान घडवले. हा ना, ढोकले सगळं. हो, घडवलंच म्हणतात त्याला. तुमचा आयफोन घेतला माहिती मला. द्या इकडे. सेम आहे, सेम नाही, डिफरन्स आहे. 5चा डिफरन्स आहे. 5 घेऊ रे, आम्ही पण घेऊ. वाव, खरंच. घेऊ दे आम्ही तुझ्या. हा, तेव्हा तो तुझा घेणार आम्ही. काल पण खाऊन आलेच की. डिलिशियस मोदक. तर लास्ट नाश्ता आम्ही चाललेलो आहे आता पुण्याला जाऊन आम्ही आता भेटू. बाय बाय. बाय बाय सूरज. थोडेसे ब्राईट आहे किंवा पूर्ण व्हिडिओ मी जो पाठवला ना, पूर्ण व्हिडिओ नाही, फोटो. भाजी कसं वाटलं तुम्हाला? छान आहे. छान. तर आपल्याला आजचं जेवण आहे. आता आपली ट्रिप संपलेली आहे इथं. कसं वाटत आहे तुम्हाला? ट्रिप कशी गेली तुमची? खूप छान गेली. तुमचं जर लॉग इन नसतं तर आपण अजूनही तिकडेच असतो. कोळीबाई. नेक्स्ट टाइम जाऊ आपण कोळीबाईला. तर फायनली मी आलेलो आहे घरी. बाकीचे पण घरी पोचलेले आहेत. आमची ट्रिप ही खूप मस्त झालेली आहे आणि हा व्लॉग इथंच संपू आपण. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.